नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मध्यंतरी डेंग्यू झाला होता। त्यामुळे बराच काळ ते सार्वजनिक कार्यक्रमापासून लांब आहेत। नुकतीच त्यांनी दिल्ली इथं भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। आता या भेटीनंतर राजकीय वर्तुळात माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीवरून चर्चा सुरू झाल्यात। आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार नाराज आहेत म्हणून ते दिल्लीला गेले, ते दिल्लीचे चरणदास झाले आहेत अशी काही विधानं केली। दिल्लीचे चरणदास झालेले आता इकडे चरणदास हे आपली दादागिरी दाखवू शकणार नाही। अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांविषयी आणि पक्षाविषयी सुद्धा काही विधानं केली। भारतीय जनता पक्षात जाणारे कुसतात सडतात अशा अर्थाचं विजय वडेट्टीवार बोलले। अजित पवार दिल्लीला गेले ते कोणच नाकारत नाही, तसा फोटोसुद्धा छापून आलेला आहे। मात्र मनाचे मांडे किती असावेत याला काही मर्यादा वगैरे आहे की नाही? विजय वडेट्टीवार ज्या पक्षात आहेत त्या काँग्रेस पक्षाची संस्कृती काय आहे? दिल्लीत मुजरा केल्याशिवाय काँग्रेसमध्ये काही मिळत नाही। दिल्लीच्या नेत्यांना हायकमांड म्हणण्याची पद्धत या काँग्रेस पक्षाची। हायकमांडची मर्जी राखण्यासाठी राज्यातील नेत्यांनी काय केलं नाही म्हणून सांगायचं। अगदी पादत्राणं उचलून ज्या पक्षात आपली निष्ठा दाखवून द्यावी लागते त्या पक्षातील नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांविषयी बोलावं म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, असा हा प्रकार झाला असं म्हणावं लागेल। काही महिन्यांपूर्वी अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदार आणि खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचं निशाण भडकवलं। पक्षातील ज्येष्ठ नेते असलेले श्री शरद पवार यांच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्यांच्यात धमक होती, त्यांनी बंड केलं आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे म्हणूनच पक्षातील बहुतांश आमदार आणि खासदार अजित पवार यांच्या सोबत गेले। नुसतं इतकंच नाही तर अजित पवार गटाला नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी अजित पवारांच्या समर्थकांच्या पदरात मताचं दान टाकून त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांचं समर्थन केलं। अजित पवार हे एक राज्यव्यापी नेतृत्व आहे म्हणूनच त्यांच्या मागे इतके आमदार आणि जिल्हा पातळीवरील नेते पदाधिकारी गेलेले आहेत। याचा विसर बहुधा विजय वडेट्टीवार यांना पडलेला दिसतो। अजित पवार नाराज आहेत या चर्चा सुरू आहेत या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले ते कधी नाराज नसतात, ते कायमच नाराज असतात। त्यांच्या हातात राज्याच्या तिजोरीची चावी असताना त्यांना निधीसाठी का जावं लागतं असा सवाल त्यांनी विचारला। दादा कधी खुश राहिलेत? दादा नेहमीच नाराज असतात। त्यांच्या मनाप्रमाणे झाले की खुश, मनाप्रमाणच्या विरुद्ध झाले की कारण ज्याला नेहमीच ज्यांना हम करे सो कायदा आम्ही वागू त्या पद्धतीनं त्यांची भूमिका आहे। त्यांना तीन पक्षाच्या याच्यामध्ये जे आता वाटतंय की निधी मिळत नाही, अरे तिजोरीची चाबीच तुमच्याकडे आहे आणि तुम्ही दुसऱ्याकडे तक्रार काय करताय? आता वडेट्टीवार यांच्या प्रश्नातच त्यांचं उत्तर दडलेलं आहे। जर आजच्या तारखेला अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री आहेत म्हणजे या राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याच हातात आहेत। ज्याच्या हातात तिजोरीच्या चाव्या आहेत तो मनुष्य निधीसाठी कशाला दिल्लीला जाईल? हा साधा प्रश्न आहे, तो समजून घ्यायचा नाहीये किंवा ते राजकारण करायचं आहे। पण वडेट्टीवार यांना राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या चर्चेचं राजकारण करायचं होतं म्हणूनच त्यांनी संधी न सोडता अजित पवार यांच्यावर टीका केली। अजित पवार दिल्लीचे चरणदास झालेत असं म्हणून त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल असलेला राग व्यक्त केला। कदाचित वडेट्टीवार यांचा पूर्वीपासूनच अजित पवार यांच्यावर राग असावा, तो या निमित्तानं उफाळून आला। इतकंच काय तो याचा अर्थ आपल्याला काढता येईल। भारतीय जनता पक्षाबद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले की भाजपबरोबर जाणारे सडतात कुसतात अशी विधानं त्यांनी केली। खरं तर एक ठसठशीत ताजं उदाहरण आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपानं आपल्याला बघायला मिळेल। एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातून बाहेर पडले, त्यांच्यासोबत असलेले आमदार खासदार आणि त्या सगळ्या राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्राला माहीतच आहेत। त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अशी चर्चा होती की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार आणि त्यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार बघतील। परंतु या सगळ्या तर्कांना अंदाजांना धक्का देत भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली
आणि सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर सामान्य जनतेला सुद्धा तो एक प्रकारचा धक्का होता। आज जवळजवळ 1.5 वर्ष झालं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत आणि सर्वाधिक 105-106 आमदार असलेला भारतीय जनता पक्ष उपमुख्यमंत्री पद स्वीकारून मनाचा मोठेपणा दाखवून या मंत्रिमंडळात काम करत आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर जाणारा किंवा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणारा हा सडतो का त्याची उंची वाढते, त्याला मान सन्मान मिळतो, त्यांच्या कष्टाचं तिथं चीज होतं। एकनाथ शिंदे यांच्या एका उदाहरणावरून आपल्याला हे सांगता येईल। विजय वडेट्टीवार यांना कोण असं दिसलं की भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले सडले, हे त्यांनी जाहीरपणे सांगायला हवं होतं। अजित पवार यांचे समर्थक नाराज आहेत आणि ते विकास निधीच्या वाटपावरून नाराज आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार म्हणजे पहिल्यांदा आमदार झालेले रोहित पवार यांनी असं विधान केलं आणि त्यानंतर लगेचच विजय वडेट्टीवार यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर असो त्यांनी रोहित पवार यांच्या या विधानाला पुष्टी देणारी विधानं केली आणि ही पुष्टी जोडत असतानाच विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल आणि भारतीय जनता पक्षाबद्दल स्वतःच्या मनामध्ये असलेली मळमळ या निमित्तानं बाहेर काढली। अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला। त्यांच्या या भूमिकेवरून भारतीय जनता पक्षानं त्यांना सरकारमध्ये सामावून घेतलेलं आहे, त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चांगली खाती म्हणजे चांगली या अर्थानं की त्या खात्याच्या माध्यमातून गोरगरिबांच्या विकासाची कामं करता येतील अशी खाती त्यांच्या सहकाऱ्यांना दिली। त्यासाठी पूर्वीच्या मंत्रिमंडळात काम करणाऱ्या अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यात आला। शेवटी कोणताही बदल हा तसा सहजासहजी मान्य होत नसतो, तरीही भारतीय जनता पक्ष असो किंवा एकनाथ शिंदे गट असेल यांच्यापैकी एकही मंत्र्यांनी कसलीही कुरकुर न करता अजित पवार यांच्या समर्थक असणाऱ्या मंत्र्यांना ती खाती देऊ केली आणि हे सरकार आज व्यवस्थितपणाने सुरू आहे। अजित पवार यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेणं हे काही व्यवहाराला सोडून होतं किंवा गैर होतं अशातला काही भाग नाही। जेव्हा दोन वेगळ्या पक्षातील नेते एकत्र येतात तेव्हा कितीही म्हटलं की ती सदिच्छा भेट होती तरी ते तसं होत नाही, यामध्ये राजकीय चर्चा या होतच असतात। या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये काही ना काही राजकीय चर्चा झाली असणार, यामध्ये कुणाचंच दुमत नाही। मात्र त्यांची भेट ही नाराजीतून होती, हा जावई शोध कोणी लावला आणि कसा लावला आणि कशाच्या आधारावर लावला याचा विचार करण्याची खरी गरज आहे। उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असाच प्रकार आज अजित पवार यांच्या विरोधात बोलणाऱ्या सर्वच नेत्यांनी केला असं या निमित्तानं म्हणावं लागेल। इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांचं सोडा, पण अजित पवार यांची आत्तापर्यंतची राजकीय कारकीर्द बघितली तर त्यांचा स्वभाव हा स्पष्ट वक्ता असा आहे। जे आहे ते बोलून रिकाम होतात, स्पष्टपणे ते आपली भूमिका मांडतात, हे आत्तापर्यंत बघितलेलं आहे। त्यामुळे लवकरच अजित पवार हे अमित शहा आणि त्यांच्या झालेल्या भेटीबद्दल लोकांसमोर विषय स्पष्ट करतील अशी अपेक्षा आहे। तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।